आज बनवूया भन्नाट असं लागणारं मोशी मच्छीचं कालवण। एकदम गावरान पद्धतीने आपण बनवणार आहे आणि खायलाही एकदम चविष्ट असं लागतं। तर चला आता वळूया रेसिपीकडे। सर्वात आधी तर मोशी मच्छी इथे मी कट करून मार्केटमधून आणलेली आहे। आता ही मच्छी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे, जेणेकरून मच्छीचा वास येणार नाही। पाव चमचा हळद घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिट असेच मच्छी मिक्स करून ठेवायची आहे। त्यानंतर घेतलेला आहे मसाला। मसाल्यामध्ये भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, 2 चमचे धना पावडर, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतलेलं आहे। तर हा मसाला चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे। जेवढं बारीक मसाला आपण वाढणार तेवढाच त्याची चव देखील जास्त लागणार आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये घालते 2 चमचे तेल। तेल गरम झालं की त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आणि मसाला छान 3-4 मिनिट स्लो गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे। मसाला परतताना मसाला मिक्स करत राहायचा आहे, जेणेकरून मसाला अजिबात खाली लागणार नाही। तर या मसाल्यामध्ये घालायचा आहे पाव चमचा हळद, 2 चमचे घरगुती लाल तिखट, 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट आणि हा सर्व मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला चांगला मिक्स झाला की यामध्ये घालायचा आहे हळद आणि लिंबू लावलेली मोशी मच्छी आणि मच्छी छान मसाल्यामध्ये मिक्स करायची आहे। तर आता गॅस स्लोच ठेवला आहे। स्लो गॅसवरतीच आपल्याला मच्छी मसाल्यामध्ये चांगली तेल सुटत तोवर शिजवून घेणार आहे आपण। आता यावरती झाकण ठेवून 3-4 मिनिट स्लो गॅसवरतीच मसाल्याला तेल सुटत नाही तोवर शिजवून घेऊ। तर आता 4 मिनिट झालेले आहे। तर आपण झाकण काढून चेक करूया मसाल्याला तेल सुटलं आहे की नाही। मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला चांगला तयार झालेला आहे। यामध्ये घालायचं आहे 2 आमसुलाचे तुकडे आणि आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे, घट्ट पातळ, त्यानुसार पाणी कमी जास्त करून घालायचं आहे। तर इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता मोशी मच्छीच्या कालवणामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि परत एकदा झाकण ठेवून 3-4 मिनिट कालवण छान शिजवून घ्यायचं आहे। तर झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता मस्त असं मोशी मच्छीच्या कालवणाला तेल सुटलेलं आहे आणि झणझणीत असं गावरान पद्धतीचं कालवण आपलं तयार झालेलं आहे। हे कालवण तुम्ही चपातीसोबत, त्यासोबत बाजरीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता। खूप छान लागते खायला। मस्त असं आपलं कालवण तयार झालेलं आहे। यावरतून घालायची आहे थोडीशी कोथिंबीर। तुम्हाला ही माझी मोशी मच्छीच्या कालवणाची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला देखील नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील तुम्ही नक्की करा।